पुणे वन विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सध्या करण्यात आलेला आहे। आणि आता फक्त आरोप नाही आहे, तर या भ्रष्टाचारासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना देखील तक्रार करण्यात आलेली आहे आणि ज्याचं पत्र आता टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या हाती लागलेलं आहे। विशेष म्हणजे वन विभागातील जे पूर्व पावसाळी वृक्ष लागवड आहे तसंच वन जमिनीवरील प्रकरणांमध्ये अनियमितता ज्या अधिकाऱ्याला आढळून आली, त्या अधिकाऱ्याने हे प्रकरण जेव्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच अधिकाऱ्याला पोलिसांमध्ये तुम्ही गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आता हा आरोप कोणी केलेला आहे, तर ज्यांच्यावरती हा आरोप झालेला आहे ते वनसंरक्षक आशिष ठाकरे आहेत आणि आरोप केलेल्या आहेत त्याच विभागात काम करणाऱ्या जालिंदर पाटील यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी हा आरोप केलेला आहे। फक्त आरोपच केलेला नाही आहे, तर वंदना पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची तक्रार केलेली आहे आणि यावरती कारवाई करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। आता या तक्रारीनुसार 2025 मधील पूर्व पावसाळी वृक्ष लागवड मोहिमेसाठी जवळपास 12 कोटी रुपये यांचा खर्च करण्यात आलेला होता। मात्र कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट, साईड बंडिंग आणि JCBद्वारे करण्यात आलेल्या खोदकामांमध्ये प्रत्यक्षात काम कमी खर्च जास्त असल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तसंच या गैरव्यवहाराबाबत जेव्हा माहिती देण्यासाठी संबंधित साईटची जेव्हा पाहणी करण्यासाठी आशिष ठाकरे यांना सांगितलं गेलं किंवा त्यावेळेस आशिष ठाकरे यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना बोलावून तुझ्यावरती गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याचा आरोप जो आहे तो वंदना पाटील यांनी आशिष ठाकरे यांच्यावरती केलेला आहे। शेजारील दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता की संपूर्ण पत्र जे आहे ते आता टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या हाती लागलेले आहे। या धमकीचं किंवा त्यांनी कशा प्रकारे ही तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। यासोबतच त्यांनी या संपूर्ण प्रकरणात CCTV देखील तपासण्यात यावे अशी मागणी केली। या व्यतिरिक्त 2024 मधील बदली प्रक्रियेत देखील आर्थिक अनियमितता झाल्याचा मोठा आरोप जो आहे तो वंदना पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाची देखील स्वतंत्र अशी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। वन विभागातील या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात जे आहे ते सध्या आरोप जे आहे ते करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे या प्रकरणामुळे वन विभागातील कारभार सध्या चांगल्याच चर्चेत आलेला आणि या कारभारावरती सध्या चांगलेच प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे वन विभागातील या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहे तसंच अधिकाऱ्याला धमकी करण्याचा जो आरोप करण्यात आलेला आहे आणि यासोबतच CCTV फुटेज तपासण्याची ही जी मागणी आहे, या संपूर्ण प्रकरणामुळे वन विभागातील हा कारभार जो आहे तो नेमका चाललाय तरी कशा प्रकारे असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। त्याच्यामुळे शासन स्तरावरती या प्रकरणाची कशा प्रकारे दखल घेतली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। यासोबतच आता वनसंरक्षक आशिष ठाकरे या संदर्भी नेमकी काय प्रतिक्रिया देतात, ते त्यांची नेमकी कशा प्रकारे बाजू मांडतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।